नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। आगामी कल्याण लोकसभा चुनाव के तहत सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे इन्होंने अमरनाथ शहर का दौरा किया, जिसमें उन्होंने भाजपा कार्यालय, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारीगण इन्हें भेंट दी। उनके साथ इस समय गुलाबराव करंजुले पाटिल, नाना सूर्यवंशी, शशिकांत कांबळे, प्रमोद हिंदूराव उपस्थित थे। उन्होंने विश्वास जताया है कि आगामी लोकसभा चुनाव में उन्हें लोग भारी मतों से विजयी करेंगे। उन्होंने लोगों से आह्वान किया है कि आगामी 20 मई को लोग बड़ी संख्या में मतदान करें। या कल्याण लोकसभेच्या अनुषंगाने आज अंबरनाथमध्ये सकाळपासूनच दौरा आहे। परत संध्याकाळी देखील विविध गाठीभेटी आहेत। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही कार्यालयांना भेट देखील दिलेली आहे। राष्ट्रवादी असेल, RPI असेल, त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक असतील, काही समाज असेल, व्यापारीगण असतील, या सगळ्यांना जे आहे इलेक्शनच्या दृष्टिकोनातून भेटणं, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। माझ्याबरोबर करंजुले साहेब आहेत, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशीजी आहेत, त्याचबरोबर आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आहेत, कांबळे साहेब, शशिकांतजी कांबळे आहेत। हे सगळे लोक जे आहेत शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आणि त्याचबरोबर हिंदूराव साहेब पण होते, त्या हिंदूराव साहेब आहेत। सगळे मिळून जे आहे प्रचार करतोय, प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, आणि सगळीकडे रिस्पॉन्स जो आहे तो चांगला आहे। सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो घराघरापर्यंत जो आहे हा पोचणार आहे, चौकसभा घेणार आहे, रॅलीज घेणार आहे। त्याचबरोबर अहवाल जो आहे या कल्याण लोकसभेचा 10 वर्षाचा तो प्रत्येक घरापर्यंत पोचेल, आणि केंद्र सरकारच्या माध्यमाने, माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमाने झालेली कामं असतील, त्याचबरोबर राज्य सरकार, माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांच्या नेतृत्वाखाली झालेली या अंबरनाथमधली कामं असतील, ही घरोघरी घेऊन जाण्याचं काम जे आहे हे आमचा सगळा केडर जो आहे, आमचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी जे करणार आहेत। आणि येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त लोक मतदानाला बाहेर कसे पडतील याच्यावरती आमचा जास्तीत जास्त भर असेल। या प्रचारात कसा प्रतिसाद भेटेल मतदारांचा? चांगला प्रतिसाद आहे सगळीकडे, सगळे लोक उत्साहित आहेत। कामं जेवढी झालेली आहेत या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे लोक खुश आहेत। केंद्राच्या माध्यमाने झालेले मोठ्या मोठ्या योजना आहेत त्याचा लाभ जो आहे तो लोक घेत आहेत। शासन आपल्या दारी असेल त्याच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी जे आहेत या कल्याण लोकसभेमध्ये तयार झालेले आहेत। तर एकंदरीत सगळ्यांचा उत्साह खूप आहे। लोक वाट पाहत आहेत 20 तारखेची, की कधी 20 तारीख येईल आणि कधी धनुष्यबाणावरती आणि मतदान करू। ह्यावेळेस मोठ्या मताधिक्याने जे आहे हे महायुतीचा उमेदवार जो आहे तो या कल्याण लोकसभेमधून निवडून येईल, आणि तशी तयारी देखील सगळ्या पक्षांकडून, आमच्या महायुतीच्या पक्षांकडून सुरू आहे, की जास्तीत जास्त मतदान जे आहे हे महायुतीच्या साईडनी कशी होईल याच्यासाठी व्यूहरचना चालू आहे। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।